बाजार सावंगी आणि परिसरातील कापूस पिकांवर बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कापसाची बोंडे टणक आणि जाडसर झाली असून बोंडातील कापूस हा काळसर पडत असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या रोगामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी कापूस उपटून गहू पेरण्याची तयारी चालवली आहे। बाजार सावंगी, ताजनापूर, शेखपूरवाडी, सोबलगाव, पाडळी, दरेगाव, झरी, वडगाव, गंधेश्वर, लोणी, बोडखा, रेल, इंदापूर, कनकशीळ, सुलतानपूर, यसगाव या भागात मका पाठोपाठ कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते। या भागातील कापूस हा लांब धाग्याचा आणि वजनदार असल्याने या भागातील कापसास इतर भागातील कापसाच्या तुलनेत जास्तीचा भाव मिळतो। बाजार सावंगी परिसरातील कापूस पीक जोमात आले असताना बोंडातील कापसास बोंडसड लागली असून बहुसंख्य बोंड हे टणक झाले असून कापूस बोंड हे फुटेनासे झाले। काही शेतकऱ्यांनी ही बोंडे हाताने फोडून पाहिल्यास त्यातील कापूस हा काळसर आणि खराब झालेला दिसून आला। या बाबतीत तालुका कृषी अधिकारी यांना माहिती देण्यात आली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। मात्र अजूनपर्यंत या भागात कृषी विभागाचा एकही कर्मचारी, मंडळ अधिकारी तथा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे रामचंद्र पुंड यांनी सांगितले। तालुका कृषी अधिकारी यांना विचारणा केली असता या बाबतीत शास्त्रज्ञांची एक टीम या भागात पाहणी करणार असल्याचं सांगितलं। बोंडसडीच्या झालेल्या नुकसानीची शासनाने पाहणी करून नवीन तंत्रज्ञान आणि रोगमुक्त बियाणे शेतकऱ्यांना पुढील काळात उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतीये। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।